हाचे विचार तरा भव सिंधू. माणसाने सारासार विचार करायला पाहिजे आणि विचार करताना संत म्हणले जेव्हा तुम्ही शोधणार ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना. हो, संत म्हणले ना शोधणं गरजेचं आहे. ज्याचं हरवलंय तो शोधतोय, ज्याचं हरवलं नाही तोही शोधतोय. बघा तुम्ही माणसाला 2-3 गोष्टी अशा आहेत ना, किती गर्दीत असू द्या ते आपल्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. 3 गोष्टी तर माझ्या लक्षात आहेत. एक पैसा, एक बांगडी आणि एक कब्बशी. या 3 गोष्टी. पैशाचा आवाज आला तो म्हणे मना पडणार, तो एसटी मध्ये का तुम्ही पैसा पडू द्या, किती का गर्दी ना, तो खिसा हात लावा. पैशाचा आवाज माणसाचं आकर्षण होतं, बांगडीचा आवाज आकर्षण होणार, आणि कब्बशी 3 वाजता चहा ना असं जीव आरतू वय रे पुढे कब्बशी नावानं. या 3 गोष्टी माणसाला आकर्षित करत असतात. जेव्हा संत म्हणले तुम्ही भगवंताचं चिंतन करणार, वारंवार चिंतन केल्याचा परिणाम असा होईल की चित्तवृत्तीचा निरोध होईल, आणि चित्तवृत्तीचा निरोध झाला की तुम्ही केलेलं संकीर्तन त्याला प्राप्त होईल, आणि तेच संकीर्तन तुम्हाला भवसागर करण्यासाठी कारणीभूत ठरेल. अन्यथा भवसागर करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, ते नाही करू शकत. भवसागर करण्यासाठी साधनाच गरजेची, आणि संतच तरू शकतात, जीव तरू शकत म्हणले नाही तरू शकत नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मशा मेला, देखत देखत ना तू पंतू हे सर्व गेले महाराज. हो, भवसागर हो ते तरू शकत नाही, साधू तरू शकतो, संत तरू शकतात, हो, आणि भक्त तरू शकतो. भवसागर मग आपल्याला साधू होता येणार नाही, संत होता येणार नाही, भक्त मात्र होता आल्याशिवाय त्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये आलं, भक्त झाला. आणि भवसागर मध्ये तुम्हाला सांगू का पुढचं वाक्य, संसाराची विशेषता एवढी आहे, संसारामध्ये तुम्ही कितीही चांगलं करा, माणसाने संसारात कितीही चांगलं करू द्या, धर्मात जर खटका पडला मुक्का सत्ता बड बोलणं बंद, टुकुर टुकुर देखते हो क्या, दोन्हीचा खटका मनासारखं चाललाय तोपर्यंत गोळ. एकदा मनाच्या विरोधात झालं धर्मा मुक्का सत्ता पड, तू बोलत नाही ती बोलत. बरं मी एक ऑब्झर्वेशन केलं, किती भांडण झाली, हो किती भांडण होऊ द्या तरी येणाऱ्यांना कामे करायची. खरं स्वयंपाक करणार, वाढवणी केली, कामे खायली, हो तेल सरेल होती, बरणीवरून उठली, आम्ही त्यांच्या बरणीवरून ठेदी, बोलावत नाही पण काम बरोबर झालं. स्वयंपाक झाला, नवीन नवीन भांडण झाली, एकदम तारी. बरं माझं असं मत आहे, शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. ताट नका हम तेरे बिन, शहाण्या माणसाने पडू त्याचं मिटाळा असतात काय ताणले मला ती सूचना आहे. दाखला पुरीची सुद्धा घर मारावं लढाई खरं आहे ते, लढाई त्यासाठी तुमच्याकडे तर या देखा फाडा महात्मा तू टाकतो करा, तो म्हणे मी बोलत तू रे, तो महात्मा म्हणून तू काय संसारात. भाऊसाहेब एक माझ्याजवळ आला म्हणे महाराज ठेवणं नाही, काय म्हणे तू ठेवणं नाही, 2-4 महिना लगेच नाही नाही ठेवणं नाही म्हणजे मोड नाही म्हणे, मोड टाक नाही. सांग तुम्ही वकील सांग म्हणे. तिनं म्हणत जमत नाही म्हणे. मग म्हणतो ज्यांनी जमाळेल त्याला भेट, ज्यांनी जमाळेल त्याला भेट. येळा मला काय करा वागू ना वागू. खरंय म्हणजे याचा अर्थ असा आहे, अक्कल कोणाला नसते लक्षात आलं नाही का. जाऊ दे काय सांगतो तुम्ही, वाघ होणार तो वाघ ते पहिले त्यांना पहिले काय वाघ ते मधनाच गोष्टी बरं आते समजलं व्यासपीठ बरं राहतो. काय तो म्हणे महाराज तुम्ही वकील आहे बरं का, तुम्ही वकील आहे, मोड नाही म्हणे. सांगा म्हणे काय आजपर्यंत मी कोण मोडणार नाही.
तोपर्यंत त्याने लगेच मी मोडत नाही म्हणे जमत नाही म्हणतो. मग ज्यांनी जमाळेल त्याला भेट मला सांगू अडचण काय अडचण काय येळापणा कर नको तुला भेटेल समाय. आपलं तसंच सांगाय तुला भेटली आहे ना तू ज्याला भेटत नाही तू त्याला भेटीये काय ज्याला भेटत नाही तू त्याला भेटीये तर तुला समजे तुला काय भेटेल असे. आज तुला पैसा भेटतील येळापणा नको करू भाऊ. आणि बाहेरना माल म्हणजे चायना माल येतो तो चला तो चांद तक नदी सत्यनारायण मग येळापणा करू नको तू भेटेल समाज म्हणतात. मग तो म्हणे त्याला म्हणलं एक जुनी म्हण होती येळा पाणी उना डुमा या आई पहिले नवऱ्याने जरी काय बोललं तरी बायको काही म्हणे बाई एकच म्हणे मा इष्टो आत्मकर एकल स्वभाव आत्मकर इथला कळप स्वभाव आता अजिबात चालत नाही रिकामा कामे करा नाही आपण बी त्या फंदा पडा आधी बोलतात तैली बरं चालू मी ठेव माझ्या करा ठेव 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 अवस्था आहे संसारातली. संसारामध्ये तुम्ही किती मनासारखं करा हाती काही लागणार नाही. परमार्थ देवाच्या मनासारखं करा उद्धार झाल्याशिवाय घडणार नाही. परमार्थ देवाच्या मनासारखं करा. आपल्या मनाने करून आपला अंदाज 15 संसार चाललाय त्या मनाचा अर्थ त्या म्हणीचा अर्थ अजून आपल्याला कळला नाही. फक्त अंदाज 15 म्हणजे काय अजून त्यांना तपास नाही. मी बी शोधलाय रणो काय आहे अंदाज 15 संसारात चाललाय आपला अंदाज 15 परमार्थ अंदाजाने करता येत नाही. परमार्थ नियमानेच करावा लागतो परंपरेनेच करावा लागतो व्यवस्थितच करावं. परमार्थ संसार देवाला आवडेल तसं भजन करावं लागतं. आवडे देवासी नामाचा उच्चार त्याला आवडेल तसं भजन करा. आपला संसार अंदाज पंचे आपला कायमचा अंदाज आहे संसारात. माय खरंच सांगा आपण भाकरी टाकताना तुम्ही नाही झोमॅटो ऑनलाईन भाकरी टाकते जमा भाकरी टाकांता म्हणजे तावावर भाकरी टाकता का भाकरवर तावा ठेवतो म्हणजे समजून भाकरवर तावा चुलीवर ठेवला त्याच्यावर भाकर टाकली खालून पेट लावला तावा हसतो थंडी सेकंड दगड हसतो तावा हसतो. बरं दादा तावा हसला तर माय आपला अंदाज काय कोणता पुस्तक मध्ये लिहिले काही अंदाज पंचे तावा काय खोलले का चटकाला आहे तो बी हसतो त्याला काय विषय तावा काय हस तावा हसला म्हणजे पाहुणे येणार. उचकी लागली म्हणजे कोणतरी नाव खरंच सांगा आपलं कोण नाव काढे आपण नरेंद्र मोदी आपलं कोण नाव काढे सांगू भाऊसाहेब ज्यांनी उधारी ना उधारीवाला मनुष्य का उपडी घ्या भाऊ तोच नाव काढे दुसरं काढणार नाही. उचकी लागली म्हणजे कोणीतरी आठवण काढली. विज्ञान सांगतं श्वास नलिकेत अन्नाचं कण अडकले की तुम्हाला उचकी लागणार. खाताना आरवर खाऊ झालं का पण आपला अंदाज खाय रे मन खाली मान खाली चालताना झट लागली कोणीतरी शिवी दिली. बरं शिवी द्यायचा काय संबंध नाही चालच खाली दकस वरती मुसळ कोण बुडी त्यानंच बुडी ना उगाच कशाला. पण आपण अंदाज करून ठेवलेला आहे भरपूर अंदाज आहे आपला. डोळा फडफड करायला लागला म्हणजे बानगड होईल कावळा आरडायला लागला म्हणजे पाहुणा येतील कुत्रा बुकायला लागे मग अण्णा ज्या गली मग कुत्रा बुकतो त्या गलीन म्हातारा जपतो नाही म्हणतो त्या उडी उडी बटा वाईट काय कुत्रा बुकला की आपला अंदाज आहे कोणीतरी मरणार. कावळा आरडला म्हणजे पाहुणे येणार. याला परफेक्ट अंदाज म्हणतात. हात घातला म्हणजे आणि पाठ काढली मग कितीही संसारातले अंदाज आहेत त्या अंदाजांना संसार आपला अंदाजाने चालला
पण शास्त्र परमार्थ अंदाजाने चालत नाही. त्याला आवडेल तसा परमार्थ करावा लागेल आणि त्याला आवडेल तसा परमार्थ केला तरच भवसागर करता येईल. भवसागर करण्यासाठी काय करावं लागेल? धरा संतांची संगती, मुखी नाम अहोरात्री विधोबा. संतांच्या संगती अर्धा क्षण घडता संतांची संगती वासत्या कल्पना. संतन के संग लाग रे
साधूच्या संगतीत काय होतं महाराज? जीवनामध्ये काय होत नाही सांगा तुम्ही. साधूच्या संगतीत गेल्यावर सुंदर भाव आहे. लक्ष्मी कोरोनाचा काळ आणि कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र हाहाकार माजला. एका घरातलं आईचे छत्र गेलं, वडिलांचे छत्र गेलं, घरातल्या ज्येष्ठांचे छत्र गेल्याच्या नंतर घरात उरला तो 9 वर्षाचा बालक. आणि 9 वर्षाचा बालक त्या ठिकाणी गावात फिरतोय. मंडळी, संत काय करू शकत नाही, त्याची संगती काय करू शकते. 9 वर्षाचा बालक गावात फिरतो. सर्वांनी दरवाजे बंद केले, खिडकीतून पाहताय पण कोणी घरात येऊ देत नाही. काळ गाव सोडलं. गावाच्या शेजारी 2-4 किलोमीटरवरती दुसरं गाव. त्या गावापर्यंत पोहोचला. त्या गावात फिरता फिरता आवाज देतो, अरे कोणी जेवायला देतं का, कोणी खायला देतं का, कोणी. पण त्या गावात सुद्धा कोणी. फिरता फिरता या गल्लीतून त्या गल्लीत पोहोचला माय. आणि गल्लीत पोहोचल्यानंतर कोणातरी माय माऊलीने खिडकीतून सांगितलं, गावात कुठेही गेला तरी तुला कोणी जेवायला देणार नाही, पण या गावात आज एक शेठजी आहे, त्या शेठजीच्या घरी गेला तर शेठजी तुला जेवायला दे. चांगला भला माणूस. 9 वर्षाचा बालक त्या शेठजीचं घर शोधत शोधत तिथपर्यंत पोहोचला. आणि शोधत पोहोचल्यानंतर त्या शेठजीच्या अंगात उभा राहून आवाज दिला, शेठजी. दरवाजा उघडला. त्या 9 वर्षाच्या केविलवाने बाळाकडे शेठजीने पाहिलं मंडळी. आणि त्या बाळाकडे पाहिल्यानंतर शेठजीने विचारलं, काय रे बाळा, काय झालं? म्हणलं, कोरोनामध्ये आई गेली, बाबा गेले, भूक लागली. तुम्ही सांगा ते काम करायला तयार आहे शेठजी, आपण जेवायला द्यावं. शेठजीने त्याच्याकडे पाहिलं. अरे 9 वर्षाचा बालक. आणि हा 9 वर्षाचा बालक काय काम करणार आहे? शेठजी दयाळू, त्यांनी म्हटलं, अरे काय हरकत नाही, तुला जे काम जमेल ना ते कर, नाही जमलं काय हरकत नाही, पोटभर जेवण कर, इथेच राहा. बालक त्या शेठजींच्या घरी राहायला लागला. जमेल तेवढं काम करायला लागला. दोघं वेळेचं जेवण त्या ठिकाणी करायला लागलं. दैव संयोगाने त्या गावात महात्म्याचं आगमन झालं, साधूचं आगमन झालं. साधू भिक्षा मागण्यासाठी इकडे तिकडे फिरतोय. कोणी कटोऱ्यामध्ये भिक्षा देत नाही, पण कोणीतरी सांगितलं शेठजींच्या घरी जावा आणि तुम्हाला त्या ठिकाणी भिक्षा मिळेल. साधू त्या शेठजींच्या अंगणापर्यंत पोहोचला. आवाज दिला, शेठजी. शेठजीने दरवाजा उघडला. आता तर साधूचं आगमन झालं. भाग्यवान माणसाच्या घरी साधूचे पाऊल लागतात. शेठजीने घरात बोलवलं, पूजा केली आणि विचारलं, काय हवंय? म्हटलं, भूक लागली. संध्याकाळची वेळ. शेठजीने जेवणाची व्यवस्था केली. महात्म्याने पोटभर जेवण केलं आणि त्या महात्म्याला जेवण वाढण्यासाठी ते 9 वर्षाचा बालक मीठ वाढून पाणी वाढून रात्र झाली. जेवण करून महात्मा आराम करण्यासाठी आपल्या कक्षात गेला. आणि तो 9 वर्षाचा बालक त्या झोपलेल्या महात्म्याच्या पायाजवळ उभा राहिला. आणि पायाची सेवा करायला लागला. पाय घासायला लागला, पाय दाबायला लागला. आपल्या पायाला कोणीतरी हात लावला म्हणून शेठजी जागेवरून त्या ठिकाणी मान उचकावून पाहतात. तर तो 9 वर्षाचा बालक डोळ्यापुढे दिसला. गोंडस चेहरा, केविलवाने ते डोळे आणि त्या बालकांच्या कपाळावर कधी त्याच्या पायाच्या सेवेमध्ये महात्म्याला झोप लागली कळालं नाही. आणि तो 9 वर्षाचा बालक तिथून निघून गेला. सकाळ झाली. कहते हैं पानी बहता भला और साधू चलता. सकाळ झाली. महात्मा निघाला. महात्म्याचे शिष्य होते. शिष्य महात्म्याचा शिष्य गावापासून 3 मैल अंतरावर गेले. एका वटवृक्षाच्या सावलीत बसले आणि महात्म्याला त्या बाळाची आठवण. त्या शिष्याला सांगितलं, जा त्या बाळाला बोलून आण. आणि तो शिष्य धावत गेला बाळाला बोलवायला. बाळ नाही म्हणतोय. शेठजीने विचारलं, काय झालं? म्हणलं, गुरुदेवनी बोलवलं. गुरुजींनी बोलवलंय, हा नाही म्हणतोय यायला. शेठजी म्हणला, तो कसा नाही म्हणतो, मी घेऊन चालतो. शेठजीने त्याचा हात पकडला आणि त्या 30 मैल अंतरावर बसलेल्या महात्म्याच्या पुढे त्या बाळाला उभं केलं. आणि बाळाला उभं केल्यानंतर शेठजीने सांगितलं, शेठजी उभा राहून बोलायला लागला, महात्मा जी, इसी को आपने बुलाया था, लेकिन ये मंद बुद्धि नादान ना कह रहा है, नहीं आया। मैंने कहा कोई बात होती महात्मा यूं भी नहीं बुलाते, तो मैं साथ लेके आया। बताओ क्या कहना चाहते? बुलाया था लेके आया, बताओ। महात्मा ने बालक की ओर निहारा और महात्मा ने मुस्कुराते हुए बालक को कहा, बालक
बेटा नजदीक आला. घाबरत घाबरत तो मुलगा पुढे गेला. महात्म्याने आपल्या खिशातून एक पेन काढला आणि बालकाच्या कपाळावर गोल केलं. काय केलं? त्याच्या कपाळावर गोल केलं आणि महात्म्याने सांगितलं, जाओ बेटा. शेठजी म्हणे, जा. 3 मैल आलोय चालत आणि फक्त कपाळावर शून्य काढण्यासाठी? सांगा याचा अर्थ काय? महात्मा म्हणाला, शेठजी मला वाटलं ना म्हणून मी त्याला. ही लीला असते संतांची. खरं सांगा ना, याच्या कपाळावर आपण शून्य का काढला? महात्म्याने उत्तर दिलं, ऐका ना. महात्म्याने सांगितलं, आज रात्री जेव्हा तुझ्या घरी जेवण करून मी आराम करत होतो तेव्हा हा मुलगा, हा बाळ माझ्या पायाची सेवा करत होता. मी जेव्हा याचा चेहरा पाहिला, त्याच्या कपाळाच्या रेषा मी वाचल्या आणि वाचल्याच्या नंतर लक्षात आलं याचं आयुष्य फक्त 9 वर्ष. हा 9 वर्षाचा बालक 9 वर्ष पूर्ण झालं की हा मरणार. याच्या कपाळावर वाचलं होतं, पण जो साधूची सेवा करतो ना तो एवढा लवकर कसा जाईल? याच्या कपाळावर शून्य लिहिलेलं आहे. याचं आयुष्य 9 आणि हा माझा 0. आता दोघे मिळून हा 90 वर्ष जगेल. ही साधूची कृपा आहे. कपाळावर शून्य काढला, 90 वर्षाचं आयुष्य दिलं. ही साधूच्या संगतीचा परिणाम. म्हणून संत म्हणजे धरा संतांची संगती, मुखी नाम अहोरात्री. अरे संतांच्या संगतीचा फायदा आहे. पाप्यातला पापी आजामिळ जरी असला ना महाराज, हो त्याचा उद्धार करण्याचा सामर्थ्य. आजामिळ पापराशी पार पावेल. सेना महाराज काय म्हणतात शेवटच्या चरणात सांगतात, मायेचा धूर डोळ्यात धारण नका धुरे भरो डोळा, सेना सांगे. मायेचा धूर डोळ्यात धारण करू नका. आणि डोळ्यात धारणच करायचं असेल तर संतांनी सांगितल्याप्रमाणे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ, दुःख गेले फिटले भ्रांती. डोळ्यात कृष्णांजन धारण केलं की माया निवृत्ती आणि माया प्राप्ती. आणि ज्यांना प्राप्ती झाली त्यांचं चिंतन आहे. ज्ञानेश्वर राधे तेरे चरणों की मिल जाए, सदैव कहता राधे नजरों से गिराना चाहे तेरी सजाना, नजरों से जो गिरी आए सफल पाए. भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. गौतमगिरी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमाने ही धर्मनाथ बीज उत्सव व गौतमगिरी बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने आपण सर्वजण करीत आहात. जवळजवळ 11व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. सुंदर असं नियोजन. पुन्हा सर्व भक्तिमती माता भाविक सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित सर्व गुणीजन, टाळकरी, मानकरी, गावकरी
गुणीजनांच्या सर्वांच्या चरणी शब्दस्मरणाच्या द्वारा अभिवादन करतो, वाणीचा निरोप घेतो. जय विठ्ठल.